नमस्कार, मी विशाल परदेशी. विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. औरंगाबाद की संभाजीनगर, आता हा नामांतराचा एकूण जो काही वाद आहे त्यावरनं आता खरं तर महाविकास आघाडीतच फूट पडताना दिसते. औरंगजेब तुमचा आदर्श आहे का, काँग्रेसने उत्तर द्यावं. आणि औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामुळे आता आघाडीत नवीन ठिणगी पडती काय असं आता एकूण दिसायला लागलं आणि त्यावरनं चर्चा देखील केली जाते. म्हणून आज आपण याच विषयाला घेऊन चर्चा करणार आहोत. औरंगजेबावरून आघाडीत ठिणगी. आणि याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर असणारे थोड्याच वेळात विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे आपल्याबरोबर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील थोड्याच वेळात यात चर्चेमध्ये सहभागी होतील. सुरुवात मी अतुल लोंढे यांच्यापासून करतोय. अतुल लोंढेजी, अरविंद सावंत यांनी जी प्रतिक्रिया दिली माध्यमांना नामांतराच्या मुद्द्यावरनं, काय म्हणणं आहे आपलं? मला असं वाटतं की ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली घोषणा आहे किंवा विचारलेला प्रश्न आहे, त्याच्यापेक्षा ते अधिक काही नाही आहे. वास्तविक मग जर खरा इतिहास जर पाहिला तर अफजल खानाच्या तावडीतून आम्ही त्यांना सोडवलं. कारण की त्यांचे प्रवक्ते त्यावेळेस जेव्हा 2014ची निवडणूक होती त्यावेळेस दिल्लीवरून जेवढे लोक आले तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की अफजल खान चल के आ रहा है महाराष्ट्र पे, असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्याच्यावर त्यांनी एक आर्टिकल पण लिहिलं होतं, संपादकीय पण लिहिलेलं होतं. तर त्या अफजल खानाच्या तावडीतून सोडवणारे आम्ही. पण असं आहे की आमचा जो काम करण्याची जी आमची शैली आहे किंवा आमची जी विचारधारा आहे ती विचारधारा वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या रूपानं जे भारतीय राज्यघटनेमध्ये उमटलेलं आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही काम करतो. आमच्यासाठी विकासाचे प्रश्न, रोजच्या जीवनाचे प्रश्न जे लोकांचे आहेत ते महत्त्वाचे आहे. औरंगाबादमध्ये पिण्याचं पाणी असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, दिवाबत्ती असेल, शाळा असेल, कॉर्पोरेशनच्या आरोग्य व्यवस्था असेल, हे प्रश्न जे आहे हे लोकांच्या जीवनाचे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि तीच आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या भावनात्मक मुद्द्यांवर पडत नाही. जर असा प्रश्न होता तर मग 5 वर्ष भाजपचं राज्य होतं आहे ना. मी अजूनही गोष्टी काढू शकतो, माझ्याजवळ अजूनही अशा इतक्या माहिती आहेत या संदर्भामधल्या की हा जो दुटप्पीपणा आहे निवडणुकांच्या तोंडावर आणण्याचा, तो काही काँग्रेसला मान्य नाही आहे. आणि आम्ही राज्यामध्ये महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आहे आणि तो कॉमन मिनिमम प्रोग्राम पण लोकांच्या जीवनाशी संबंधित आहे. आणि त्याच्यातला पहिला मुद्दा हा जो आहे हा घटनेचं जे प्रियंबल आहे, घटनेचा सरनामा जो आहे त्या घटनेच्या सरनाम्यावरनंच घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी. आमची भूमिका ही पहिलेही स्पष्ट होती, आताही स्पष्ट आहे आणि उद्याही स्पष्ट राहील, जी आहे तीच राहील. मला नीलमताईंकडे जायचं. नीलमताई, खरं तर औरंगाबादचं नामांतर झालं पाहिजे, संभाजीनगर ते असायला हवं, ही हाक खरं तर बाळासाहेबांनी दिली होती आणि त्यानंतर शिवसेनेची तीच भूमिका राहिली आहे. पण आता आपण बघितलं अतुल लोंढेंनी काय म्हटलंय की ह्या नामांतराचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचे मुद्दे घेऊन आपण काम करणं आवश्यक आहे. काय म्हणणं आहे आपलं? आपल्याला असं वाटतंय का अरविंद सावंत यांनी जो आज प्रश्न विचारलेला आहे की काँग्रेससाठी औरंगजेब जे आहे ते आदर्श आहेत का? काय आपली प्रतिक्रिया? मुद्दा असा आहे की पहिली गोष्ट म्हणजे आमची 95 सालापासून किंवा त्याच्या आधीपासून ही भूमिका आहे आणि ही काही केवळ शिवसेनेची भूमिका आली ही जास्त ठोसपणाने आमचं युतीचं सरकार होतं त्यावेळेला आलेली भूमिका आहे. असं नाहीये की आम्ही कुणाला अमुक एका व्यक्तीला किंवा पक्षाला दुखावण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे. दुसरं मला चांगलं आठवतंय की ज्या वेळेला म्हणजे पहिली महानगरपालिका निवडणूक झाली तिकडे आणि त्यावेळेला शिवसेना निवडून आली, त्याच्यानंतर सातत्याने तिथे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की एक मराठवाड्याचा एक इतिहास आहे आणि तो सगळा इतिहास जो आहे तो फक्त हे नामांतरासारखं नामांतर नाहीये. आणि संपूर्ण जगामध्ये अनेक शहरांची नावं ही जुनी नावं त्यांची पुनरुज्जीवित झालेली आहे. बॉम्बेचं मुंबई झालंय, अलाहाबादचं प्रयाग झालंय, त्या पद्धतीने अनेक नावं, अगदी आपण बघतो की पेकिंगचं बीजिंग झालं, अशी जगात अनेक नावं बदलली गेलीत एक भाग. त्यामुळे त्याला धार्मिकच कनोटेशन आहे असं म्हणता येणार नाही. परंतु मराठवाड्यामध्ये जी सगळं निजामशाही होती आणि त्या निजामशाहीमध्ये ज्या प्रकारचा अत्याचार लोकांवर झाला आणि मराठवाडा हा एक अत्यंत अस्मिता प्रज्वलित असणारा विभाग आहे आणि तिथे सगळ्या जुलमी राजवटीच्या विरुद्ध आपल्याला इतिहास कल्पना आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांना, म्हणजे तेव्हा तर खरं केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला
जी राज्य खालसा करून घ्यावी लागली आणि त्याच्यात त्यांनी विरोध केला, आर्मी पाठवली गेली, बरोबर. युद्ध झालं हैदराबादच्या वरती चाल करून जाण्याच्या दृष्टिकोनातून. आणि आम्ही त्याची नाळ कशाशी जोडली जाते या सगळ्या आत्ताच्या इतिहासाची, तर ती आम्हाला भारतात राहायचं नाही, आम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय असं म्हणणाऱ्या निजामशाहीच्या संदर्भामधला. आणि त्याचबरोबर अगदी आपली अनेक वेळेला तुळजापूरची दैवत फोडणं किंवा विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा अनेक विठ्ठलाच्या मूर्ती आहेत की कशासाठी, तर यवनांनी, म्हणजे आत्ताचे ते यवन स्वतःला मानतात की नाही ज्याचं त्यांनी ठरवावं, परंतु यवनांनी त्या मूर्ती ज्या आहेत त्या छिन्न विच्छिन्न करू नये म्हणून ज्या प्रकारचं सगळं राज्य तिथे होतं, राज्यघटना आली बरोबर आहे, पण याचा अर्थ हा नाहीये की पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा सोमनाथाचं जे पुनरुज्जीवन केलं ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे, बर. डॉक्टर राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. त्यामुळे एक ज्याला आपण म्हणू की एक कुठेतरी एक वेगळ्या स्वरूपाचा टोकाचा अल्पसंख्याकांच्या, तथाकथित अल्पसंख्याकांच्या बाजूनी अनुयायाची भूमिका घेतली गेली, ते मी आता सुद्धा स्पष्ट बोलते, ते म्हणजे शहाबानो खटल्याच्या नंतर. त्याचा काय मी तपशिलात जात नाहीये. परंतु मराठवाड्याचं नाव, त्या मराठवाड्यामधलं नाव जे आहे त्याच्यात तुम्हाला कल्पना आहे की जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं तेव्हा प्रतिक्रिया उमटल्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार झाला आणि बाबासाहेबांचं नाव सगळ्या मराठवाड्यांनी स्वीकारलं. आणि याच्यामध्ये संभाजीनगर आणि औरंगजेब यांच्यात खरं तर तुलनाच होऊ शकत नाही, कारण ज्या आमच्या राजाचं सगळ्यांनी, ज्या राजाला सगळा महाराष्ट्र आपला म्हणतो, देश आपला म्हणायला पाहिजे, अशाची सालटी काढून, डोळे काढून ज्याचे हालहाल करण्यामध्ये आले, आणि तरी ते धर्मवीर संभाजी त्यांनी कशासाठी, म्हणजे ते काय वैयक्तिक काय शिवसेनेचं राज्य येणार आहे काय माहिती होतं का? संभाजी महाराजांनी जे काही त्याग केला तो देशासाठी आणि धर्मासाठी त्याग केला. अशा वेळेला महिलांची सामूहिक धर्मांतर होत होती, निकाह लावले जात होते, 3-3, 4-4 बायका केल्या जात होत्या आतापर्यंत. अनेक दंगलींमध्ये आम्ही पाहिलेलं आहे काय प्रकार होत होतो. आणि म्हणून आम्हाला तेढ वाढवायची नाहीये, परंतु एक नाव बदललं तर त्याच्यावरती समजा मी पुढे जाऊन म्हणते की याच्यावर चर्चा होईल, समान किमान कार्यक्रमावर चर्चा होईल, परंतु एक नाव बदललं गेलं. आणि औरंगजेब कोण आहे? औरंगजेबानी काय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलंय का? औरंगजेबानी जे आहे ते संपूर्णपणे मराठवाड्याच्या विकासात त्याचं फार मोठं योगदान आहे. अनेक राजे होऊन गेले की ज्यांनी त्यांची कामं केली, आणि त्याच्यामध्ये औरंगजेबाचा हिंदूंच्या बद्दलचा जो द्वेष होता तो त्याचा राज्य करण्याचं जसं हत्यार होतं, त्याचबरोबर इथल्या सामान्य माणसाच्या दमनाचं ते हत्यार होतं, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी हे काम केल्यानंतर याच्या पूर्वीच खरं तर आधीच्या सरकारांनी हे बदल करायला हवे होते, करायला हवे परंतु होते. ही चाल आली अतुल लोंढेजी, राज्याची, म्हणजे एकीकडे संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे नायक आहे असं म्हणायचं, आणि तेच दुसरीकडे औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला आपला विरोध आहे. हे काय मात्र पटत नाही. इतिहासातल्या ज्या काही चुका आहेत त्या वर्तमानात सुधारता येऊ शकतात असं देखील नीलमता या ठिकाणी मुद्दा मांडताना दिसतात. किमान समान कार्यक्रमावरती चर्चा होऊ शकते, काय हरकत आहे? नाही, असा आहे विशाल की तिथे त्यांची महानगरपालिका अस्तित्वात येईल, तिथले लोक आहेत, तिथले लोक घेतील ना निर्णय. प्रश्न महत्त्वाचा आज विकासाचा. मी आता तुम्हाला एक सांगतो की हा प्रश्न भाजप कसा ऐरणीवर आणते आणि भाजप त्याला कशा पद्धतीनं एक समुदाय दुसऱ्या समुदायासमोर आणण्याचं काम करतं. मला आता नीलमताई कदाचित माझ्याशी सहमत होतील या गोष्टीचे की अहमदाबाद आज किती वर्ष झाले तिथे भाजपचं शासन आहे. बिहार किती वर्ष झाले तिथे भाजपचं शासन आहे. औरंगाबाद काय फक्त महाराष्ट्रात आहे का? औरंगाबाद बिहारमध्ये पण आहे. पण एक गोष्ट एवढी नक्की आहे की आपण सगळ्यांना नागरिक म्हणून मानतो, म्हणजे आमची जी एक फिलॉसॉफी आहे ती आम्ही सगळ्यांना नागरिक म्हणून मानतो, आणि इतिहासामध्ये झालेल्या चुकांपासून आपण धडा घ्यायचा, याच्यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही आहे. इतिहास जसाचा तसा लोकांसमोर मांडायचा, म्हणजे जेणेकरून ज्या चुका इतिहासात झालेल्या आहेत त्या चुका वर्तमानामध्ये समजून भविष्य आपलं आपण चांगलं स्ट्रॉंग केलं पाहिजे. याच्यासाठी या सगळ्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो अतिशय सायंटिफिक आणि तात्विक असला पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. जर एका समुदायाला दुसऱ्या समुदायासमोर आता जर आपण असा विचार केला की शिवसेनेची मागणी कदाचित रास्त पण असेल किंवा त्यांची कन्सिस्टन्सी राहिली असेल, पण त्याचा फायदा भाजपसारखा पक्ष घेतो ना. भाजपला काय करायचं? भाजप आज मला सांगा, तुम्ही हैदराबादमध्ये निवडणूक लढायला गेले, त्यांनी आजच्या पिढीने मागच्या पिढी आता काय नुकसान केलं आहे हो. मग एकासमोर दुसऱ्याला उभं करून रक्तपात करून राज्य मिळवायचं, मग ह्याच्यासाठी आपण लोकशाही आणली होती का? ह्याच्यासाठी आपण एक स्वप्न पाहिलं होतं का? पण अतुल लोंढे एक सांगा ना, जर संभाजीनगर हे नाव झालं तर विकास थांबणार आहे का? चांगलं शिक्षण देऊ. नाही, असं आहे की आज निवडणूक कशासाठी आहे?
महानगरपालिकेच्या निवडणुकीचं किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं किंवा लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीचे प्रत्येकाचे प्रश्न जे आहे, प्रत्येकाने कोणते प्रश्न हाताळायचे हे आपण त्यांचे वर्गवारी कामाची कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली आहे. मग त्या कामाच्या भरोशावर आपण लोकांसाठी काम करतो ना, मग आपण ते काम करत असताना त्या कामाच्या प्रवीण दरेकरांना देखील या चर्चेत मी सहभागी करून घेतो. अतुल लोंढेजी, मी त्यांच्याकडे जातो. प्रवीण दरेकर, काय म्हणणं आहे आपलं? की या ठिकाणी दोन पक्षाच्या दोन वेगळ्या भूमिका पुन्हा एकदा या ठिकाणी तीव्रतेनं समोर येताना दिसत आहेत. आता अरविंद सावंत हे शिवसेनेचे जबाबदार नेते आहेत आणि त्यांनी विचारणं औरंगजेब हा या ठिकाणी काँग्रेसचा आदर्श आहे का, याचं उत्तर त्या ठिकाणी लोंढेंनी स्पष्टपणे अजून दिलेलं नाही. त्याचबरोबर अतुल लोंढे यांनी सांगितलेलं आहे की ओपनली त्यांनी माध्यमातून सांगितलं की शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. नीलमताईंनी सांगितलंय की शहाबानो खटल्यामध्ये असणारी त्यांची भूमिका काय होती आणि देशासाठी त्या ठिकाणी धर्मासाठी आणि देशासाठी त्याग करणारं असं आमचं हे दैवत छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी होतं. आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस एकीकडं किमान समान कार्यक्रमाच्या गोष्टी दोन्ही पक्ष बोलतोय आणि त्या ठिकाणी पुन्हा आता त्यांना नाही का आपली वोट बँक शाबूत करायची, शिवसेनेला त्या ठिकाणी बोलत असताना तुम्ही मग का अशा प्रकारे, तुम्हाला काय अडचण नाही जर त्या ठिकाणी संभाजीनगरचं नाव घेतलं तर. त्याच्यामुळे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी आपल्या पक्षाची आयडिओलॉजी त्या ठिकाणी राबवत आहेत. माझा अतुल लोंढेंना एक नम्रपणे सवाल आहे की आपली कुठलीही उचलली जीभ की लावतात टाळ्याला. अफजल खान कोणाच्या बाबतीत ते म्हणाले? उलट केंद्रामध्ये त्या ठिकाणी दिल्लीच्या असणाऱ्या सरकारमधल्या अमितभाई शाह यांनी त्या ठिकाणी धारा 370 कलम रद्द केलं. जो काश्मीर आमचा त्या ठिकाणी होता, जिथं आपल्या देशाचा तिरंगा फडकत नव्हता, ते फडकवण्याचं धाडसी काम केलं. राम मंदिरासारखा विषय त्या ठिकाणी जी हिंदुत्वाची अस्मिता, हिंदूंचं दैवत, ते त्या ठिकाणी जन्मभूमी त्यांची भूमिपूजन करून त्या ठिकाणी मुक्त केली. आणि मग ज्या वेळेला आम्ही हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून संभाजीराजांकडे त्या ठिकाणी पाहतो, त्यावेळेला ज्यांनी यासाठी भूमिका घेतल्या, राष्ट्रवादी भूमिका घेतल्या, आपल्या हिंदूंसाठी देवदैवतांसाठी भूमिका घेतल्या, त्यांना अफजल खानासारखं तुम्ही उपमा देणार आणि त्याच्यात मोठं तुम्ही त्यावेळेला दिवे लावून त्यांना सपोर्ट केलं. मला वाटतं आपण वैचारिक व्यभिचारानं बोलतोय असं वाटतं. चर्चाही या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणून आज अशी अडचण झालेली आहे की शिवसेना त्या ठिकाणी सांगू शकत नाही की होय आम्ही कॅबिनेटला आणतो विषय, निर्णय घेतो, महापालिका आमची आहे, महापालिकेची विशेष सभा बोलवतो, निर्णय घेतो, पुढच्या कॅबिनेटला आणतो. पण प्रवीण दरेकरजी, प्रश्न हा देखील सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये की आपलं सरकार होतं गेल्या टर्मला, त्यावेळी का हा मुद्दा पुढे आणण्यात आला नाही? तशी ही मागणी जुनी आहे ना. अगदी महत्वाचा प्रश्न आपण विचारलात. याचं उत्तर मी आपल्याला असं देतो की या ठिकाणी सरकारकडे येत असताना देवेंद्रजींच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी 5 वर्षाच्या काळात महानगरपालिकेने कधीही ठराव केला नाही, शासनाकडे पाठवला नाही. कारण जनरली प्रक्रिया अशी असते की त्या महापालिकेने ठराव करून आणायचा असतो, सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेत असतं आणि त्या ठिकाणी मग तो केंद्राकडे पाठवला. प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली नाही. खरंय प्रवीण दरेकर जे म्हणतात ते खरंय. गोष्टी नाही विशाल, मला बोलायचं आहे. विशाल याच्यात पहिले मला येतो मी अतुल लोंढे आपल्याकडे येतो, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्याच. पण नीलमताई हे खरंय? नाही मला इथे संदर्भ देऊन सांगायचंय. उगाच आपलं बोलायचं म्हणून बोलणार नाही, कारण मला दरेकर बोलताना आवडत नाही मध्ये कधी बोलायला. तर मी उपसभापती म्हणूनही त्यांच्याबरोबर काम करते. मनपा सभापती स्थायी समिती 2018चं 50 नंबरचं पत्र आहे. रेणुकादास राजू वैद्य हे ज्यावेळेला सभापती होते स्थायी समितीचे, महापालिका संभाजीनगरचे, तर त्यावेळेचं त्यांचं 6/8/2018चं पत्र आहे आणि त्याच्यात माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विनंती केलेली आहे की बाकीच्या राज्यांप्रमाणे इथेही आपण याबद्दलचा निर्णय घ्यावा. आणि तसंच याच्यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण यामध्ये आम्ही असे ठराव करून दिलेला आहे आणि आपणही प्रयत्न करावेत. तर त्यामुळे 18 सालच्या पत्रावर इतके बाकीच्या गोष्टींमध्ये बघा, हैदराबादचं भाग्यनगर तुम्ही एका प्रचारात करू शकता, तर बोलू शकता. तर मग हे संभाजीनगरचा तो उल्लेख, जुनं रेकॉर्ड काढलं तर अगदी सगळ्या मोठमोठ्या नेत्यांनी संभाजीनगर उल्लेख केलेला आहे आमच्या बरोबर. आणि त्याच्यामुळे तुम्ही फक्त तात्कालीनरित्या का नाही केलं? स्वतः जास्त मंत्री तर भाजपचे होते,
बरं आम्हाला काय कॅबिनेटमध्ये आणला असता तो विषय तर आम्ही काही विरोध केलाच नसता. त्याच्यामुळे मुळात आता शिवसेनेच्या नावाने भुई धोपटात बसायची आणि म्हणायचं की तुम्ही का केलं नाही, तुम्ही आता आम्ही करून दाखवू ना. आम्ही कुठे म्हणतोय किंवा कशा पद्धतीने करायचंय ते योग्य त्या वेळेला योग्य त्या ठिकाणी मला जरा उद्धव साहेब माझ्याकडे व्यवस्थित निर्णय घेतील त्याच्यामध्ये. पण शिवसेनेला कुठेतरी एक्सपोज करण्यासाठी विशाल, मला मुमेराम बोलायचं. बगल में छोरी असलं राजकारण करू नका. बरं प्रवीण दरेकर, मी त्यानंतर अतुल लोंढेंकडे जाणार. हा मला या ठिकाणी निलमताईंचा आदर व्यक्त करून सांगतो की ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेचा झाला होता, परंतु देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री नसताना अगोदर झाला होता. हे राजू वैद्य यांनी सभापती असताना त्याने दिलेलं पत्र आहे आणि त्या ठिकाणी महापालिकेचा ताईंनाही पूर्ण कल्पना, त्यांनाही या ठिकाणची प्रक्रिया माहित आहे. अशा प्रकारचा ठराव महापालिकेचा झालेला त्या ठिकाणी पाठवला नाही आणि पूर्वीचा ठराव त्या ठिकाणी लॅप्स झालेला असल्याने त्याच्या आधारे त्या ठिकाणी कंटिन्युटी करणं त्या ठिकाणी संयुक्तिक होत नाही आणि त्याच्यामुळं तो टेक्निकल विषय राहिला वादाचा. मी ताईंचं स्वागत करेन, त्यांनी सांगितलं की होय आम्ही करून दाखवणार आहे. आमचं समर्थन आहे त्यांना. आता महानगरपालिकेने इमिजिएट त्या ठिकाणी ठराव करावा, कॅबिनेट समोर त्या ठिकाणी आणावं आणि हा जो प्रलंबित प्रश्न आहे त्यांच्यातनं तुमच्यात पण वादविवाद करतायत. आम्हालाही वाईट वाटतं की महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी वादविवाद करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या ठिकाणी एकत्रितपणे राज्यातल्या जनतेला आता विकास गतीनं हवाय. त्याच्यामुळे हा प्रश्न सोडवलात की पुन्हा घट्टपणे महाराष्ट्रातील जनतेला आणखी 4 गोष्टी देता येतील. आता विकासावर चर्चा होत नाही, विकासावर बोलला जात नाही आणि अशा प्रकारच्या नामांतरांच्या भावनिक विषयावर आपलाही वेळ जातो, जनतेचा वेळ जातो आणि विकासापासून जनता त्या ठिकाणी दूर होते. नाही, असं आहे की प्रवीण भाऊंनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर तर मी देतोच. आमची स्टेटेड पॉलिसी अगदी क्लिअर आहे की आम्ही भारतीय राज्यघटनेला मानणारे लोक आहोत. पण माझे काही प्रश्न आहे प्रवीण भाऊंना. प्रवीण भाऊ गोळवलकर गुरुजींचा निषेध करणार आहेत का? विचारधन म्हणजे बंच ऑफ थॉट, याच्यामध्ये पान नंबर 323 आणि 324 वर त्यांनी असं संभाजी महाराजांना बदफैली, स्त्री लंपट, दारुडा अशा पद्धतीचं वर्णन जे आहे ते संभाजी महाराजांचं केलं. या विचाराच्या अनेक लोकांनी अशा पद्धतीनं संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम केलं आणि नंतर बहुजन समाजाचा जो इतिहास जो आहे तो खरा इतिहास समोर आणला. त्यावेळेसचे पत्र, तत्कालीन इतिहासाचा अभ्यास करण्याच्या सगळ्या गोष्टी, पुरावे जे आहे ते समोर आणून खरे संभाजी महाराज हे धर्मवीर होते. त्यांनी लोकांसाठी जीव, रयतेसाठी जीव दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकट्यांचं राज्य असं होतं ज्याला भोसलेशाही किंवा एखादी कोणाची मुघलशाही वगैरे असं नाही, रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं एकमेव राज्य होतं. मग काय काय शिवाजी महाराजांबद्दल पण इतिहासात लिहिलेलं आहे. 2018 साली आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा संभाजी महाराजांचं वरचा इतिहासाचं पुस्तक जे आहे ते त्यांना रद्द करावं लागलं. हे नाकारू शकणार आहे का प्रवीण दरेकरजी? त्यांच्या काळामध्ये शालेय पाठ्यपुस्तकात अशा पद्धतीचं संभाजी महाराज. त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आम्ही असं म्हणू शकतो अहमदाबाद कर्णावती नाव आहे जुनं, इतके वर्ष झाले यांच्या, हे अहमदाबाद यांची राजधानी आहे. गांधीनगरच्या बाजूला गांधीनगर आमच्या काळात राजधानी झालेली आहे. मग अहमदाबादचं नाव यांनी का नाही बदलवलं? औरंगाबाद हे बिहारमध्ये यांचं इतक्या वर्षाचं राज्य आहे ते का नाही बदलवलं? तर आता हे इश्यूज जे आहे यांचं प्रत्येक ठिकाणी एक समुदाय दुसऱ्या समुदायासमोर उभा करायचा, तिथे अमित शहांनी जायचं, फूट पाडायची लोकांमध्ये, रक्तपात होतपर्यंत फूट पाडायची आणि मग त्या भरोशावर लोकांना भूल थापा द्यायच्या आणि निवडणुका आतापर्यंत हे 6 वर्ष झाले असं सुरू आहे. आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता लोक आपल्याला प्रश्न विचारतात की आपण विकास काय केलेला आहे, आपण काय करणार आहात, या सगळ्या गोष्टींवर जी चर्चा होते. आपण गोळवलकरांचा निषेध करणार आहे का प्रवीण भाऊ? मी तुम्हाला पुरावे देतो. अतुल लोंढेंना हे प्रश्न उपस्थित करून आपण महाविकास आघाडीत देखील फूट पाडण्याचा प्रयत्न करताय. अतुल लोंढेंचं मूळ प्रश्नांपासून बगल कशी द्यायची, त्यांना कसंही करून त्यांना कसं आहे की लांडग्याची ना कावळ्याची गोष्ट आहे ना, कावळ्याच्या तोंडात हाड होतं, खालती लांडगा आपला काहीतरी गाणे म्हणून. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. गोळवलकरांचा निषेध करणार आहे का तुम्ही? गोळवलकरांचा निषेध करणार आहे का तुम्ही? देवदेवतांचा सोडावं, तुमची दुटप्पी भूमिका नाही. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या प्रवीण भाऊ. तुम्ही निषेध करा ना. उत्तर ना. गोळवलकर गुरुजी असतील किंवा कोणी असतील, छत्रपती असतील, संभाजीराजे असतील, या देशातला कोणी नागरिक त्याचं समर्थन करणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना इंदिरा ही इंडियापेक्षा मोठी आहे हे बोलणारे तुम्हाला इंडिया मोठी आहे की इंदिरा मोठी आहेत याचंही उत्तर द्या ना.
आणि त्याच्यामुळे आपण बोलत असताना दुसऱ्यांचं जनता काय बोलते, अहो जनता काय काँग्रेसचा अख्ख्या ऱ्हास होतोय देशामध्ये, त्याच्याविषयी कुठं आत्मचिंतन नाही, त्याच्यावर भाष्य नाही आणि दुसऱ्याला शिकवायला जायचं. जनता काय म्हणते, जनता त्या निवडणुकांमध्ये अख्ख्या देशात कुठे जातोय. हैदराबादचं सांगितलं जनतेनं. प्रवीण दरेकरजी, मी थोडं थांबवतोय आपल्याला, तुम्ही तुमचं म्हणणं पूर्ण करा. नीलमताई आपल्याकडे देखील मी येतो, माफ करा वेळ झाली माझ्याकडे एका ब्रेकची. ब्रेक नंतर नीलमताई मी पहिल्यांदा आपल्याकडे येतोय आणि आपण आपला मुद्दा जो आहे तो पूर्ण करा. घेऊयात एक ब्रेक. ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. औरंगजेबावरनं महाविकास आघाडीत फूट या विषयाला घेऊन चर्चा करतोय. ब्रेक नंतर थेट मी जातो नीलमताईंकडे. नीलमताई, पहिली गोष्ट फूट वगैरे जे आहे ते खूपच मला असं वाटतं की ज्याला अतिरेकी किंवा अतिशयोक्ती दिसते आहे, त्याच्यामध्ये फूट वगैरे काही होणार नाही या विषयामध्ये. पहिला भाग. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम करत असताना स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवरती अतुल लोंढे बोलले होते की ते मुद्दे महत्वाचे आहेत. मुळात मुद्दा हा का तो हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की शहर सुरक्षित असलं पाहिजे, शहरातल्या लोकांना समाधान वाटलं पाहिजे. पण मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की रस्त्यांबद्दल खूप तक्रार होती संभाजीनगरमध्ये गेले काही दिवस. तर त्याच्यात गेल्या 2 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारनी रस्त्यांच्या मध्ये सुधारणा झालेली आहे. अनेक उड्डाणपुलांचं काम पूर्ण झालेलं आहे, सिग्नल्स बसलेले आहेत. मी स्वतः त्याची माहिती बऱ्याच वेळेला लोकांकडून घेतलेली आहे. दुसरं म्हणजे इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा कोरोनाच्या काळात जे काही आरोग्य व्यवस्थेने काम केले तेही चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. पाणी पुरवठा योजनेचं माननीय उद्धव साहेबांनी नुकतंच उद्घाटन केलेलं आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी आपलं पावलं उचललेली आहेत. उद्योग नगरी, सुहास देसाई पालकमंत्री आहेत. मी खूप लांबलचक बोलत नाही, पण मला इथे महत्वाचं सांगायचं की विकास का संभाजीनगर असा फक्त मुद्दाच नाहीये. विकास आणि संभाजीनगर हा मुद्दा आहे एक. दुसरं, आपण सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा सुटला म्हणून त्याच्याकडे मला बोलणं क्रमप्राप्त आहे. ते म्हणजे युतीचं सरकार आल्यावर 1995 मध्ये त्याच वेळेला महानगरपालिकेने ठराव केलाय. त्याच्यानंतर याचिका होती कोर्टामध्ये आणि याचिका झाल्यानंतर हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला, म्हणजे संभाजीनगर करणाऱ्यांची जी बाजू होती. परंतु सुप्रीम कोर्टात याचिका नंतर ते गेले याचिकाकर्ते आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका खारिज झाली आणि तरी सुद्धा पर्यंत आमचं सरकार गेलं होतं. आणि म्हणून प्रश्न असा आहे की जवळजवळ 95 ते 99 नंतर पहिल्यांदाच असं होतं आहे की राज्यामध्ये शिवशाहीचं सरकार आहे, शिवसेनेचे प्रमुख आहेत उद्धव साहेब, त्यांचं सरकार आहे, आघाडीचं सरकार आहे. पण ज्या वेळेला आम्ही म्हणत होतो सरकार आमचं आहे, शिवशाहीचं सरकार आहे, परंतु ते देवेंद्रजी फडणवीस यांनी यांच्याकडून झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता जी अपेक्षा आहे, आता शेवटी मुख्यमंत्र्यांचा अंतिम निर्णय असतो की तो कशा प्रकारे निर्णय घेईल. आणि एक मला खरं तर आवाहन करायचं संभाजीनगरच्या जनतेला, विशेषतः जे मुस्लिम समाजातले बांधव आहे त्यांच्याबद्दल, की औरंगजेबाच्या बद्दल फक्त मुस्लिमांना कळवळायचं कारणच नाहीये. कारण औरंगजेबानी काही खास मुस्लिमांसाठी अगदी फार मोठं विकासाचं काम केलं वगैरे असा काहीच भाग नाहीये त्याच्यामध्ये. उलट नोंदवली गेलेली आहे. आणि आज अनेक कार्यकर्ते हिंदू मुस्लिम समाजाचे, बौद्ध समाजाचे हे एकत्र काम करत आहेत आणि अनेक शाखा प्रमुख आमचे वेगवेगळ्या जाती धर्मांचे आहेत. आणि त्याच्यामुळे हा मुद्दा फक्त भावनिक नाहीये, तर हा इतिहास भारतीय जनता पक्षाने काही ठिकाणी हे केलं नसेल. बरं, नीलमताईंशी संपर्क आपला अधूनमधून तुटतोय, त्यांच्याशी आपण बोलूच. अतुल लोंढे, नीलमताईंच्या बोलण्यातनं एक मुद्दा तर स्पष्ट होतो की 2 गटांना काही समोरासमोर उभं करायचं नाही आहे संभाजीनगर हे नाव देऊन. विकास हा निरंतरपणे सुरू राहणारच आहे. नाही, मी नीलमताईंच्या संदर्भामध्ये बोललोच नाही. नीलमताईंच्या पक्षाने या काळामध्ये हा मुद्दा उचलल्यामुळे भाजपला अशा पद्धतीनं दुही निर्माण करून राजकारण करण्याची संधी मिळते, हा मुद्दा आहे. प्रश्न एक तुम्ही लक्षात घ्या की जखमेवर एकदा तुमच्या जखम जी आहे ती भरून निघालेली आहे. त्याच्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या आहे. आपण किती दिवस आपण एक समुदाय दुसऱ्या समुदायाला समोर उभं करण्याचं राजकारण करणार आहे. आपण कधीतरी एक वेळा आपण ज्या पद्धतीनं देशाचे मूळ प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न, त्या प्रश्नाला भिडणार आहोत का आपण?
त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण एकमेकांसमोर चर्चा करणार आहोत का? तर नीलमताईंनी विकासाचे मुद्दे मांडले, त्या विकासाच्या मुद्द्यावर आपण बोलू ना. त्यांचे मुद्दे मांडलेले किती खरे आहे किती खोटे आहे, लोकांसमोर त्या विकासाच्या मुद्द्यांनी गेलो तर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठराविक मतदार वर्ग या नामांतराच्या मुद्द्यावर आपल्यापासून दूर होईल अशी भीती काँग्रेसला वाटते का? नाही, काँग्रेससाठी प्रत्येक व्यक्ती या देशाचा नागरिक आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, वी द पीपल ऑफ इंडिया. आमचा विश्वास याच्यावर आहे. वी बिलीव्ह इन वी द पीपल ऑफ इंडिया. हे पहिलं घटनेतलं जे पहिलं वाक्य आहे ना, ते सगळ्यांनी मिळून लिहिलेलं आहे. या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी सगळ्या जाती समुदायाच्या, सगळ्या धार्मिक समुदायाच्या लोकांनी सारखं बलिदान केलं आहे, एखाद दुसऱ्या संघटना सोडता. मी नावे घेऊ शकतो, एका दुसऱ्या संघटना कशा दूर राहिल्या आणि इतर लोकांनी किती बलिदान दिलं आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. यांनी इंदिराजींचं सांगितलं, आम्हाला ते मान्य नाही. इंदिराजींनाही मान्य नव्हतं जे देवकांत बरुवांनी म्हटलेलं होतं. कोणी देशापेक्षा मोठा होऊ शकत नाही. उलट आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की इंदिराजींनी, राजीवजींनी या देशासाठी स्वातंत्र्यानंतर सुद्धा बलिदान दिलं. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न जर तुम्ही अशा पद्धतीने सातत्यानं करत राहिले तर त्याला उद्या इतिहासामध्ये विचारलं जाईल की अशा पद्धतीने एक पक्ष बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक लढवत होता. त्या काळातले प्रश्न उपस्थित करून विकासाच्या प्रश्नापेक्षा रक्तपात घडवून किंवा दोन समुदायामध्ये तेढ निर्माण करून निवडणुका लढत होत्या. आणि त्यावेळेस काँग्रेसची जी ऐतिहासिक जबाबदारी आहे ती काँग्रेस ऐतिहासिक जबाबदारी पार पडत होता की नव्हता, हा प्रश्न आम्हाला उद्या इतिहासात विचारला जाईल. त्यामुळे आमची जी स्टेटेड पॉलिसी आहे, आमचा जो विचार आहे धर्मनिरपेक्षतेचा, म्हणजे तुमचा धर्म हा व्यक्तिगत आहे. तुम्ही व्यक्तिगत जीवनात धर्म कसा फॉलो करायचा, कोणत्या धर्मामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं काम करायचं तुम्ही करू शकता. पण जेव्हा तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही एखाद्या पदावर येता, जेव्हा तुमचा सार्वजनिक व्यक्ती म्हणून तुम्ही एखादा निर्णय घेता, मंत्री म्हणून, आमदार म्हणून, एखादा ऐकून घ्या सदस्य म्हणून, तेव्हा मात्र तुमच्या डोळ्यासमोर ही भारतीय राज्यघटना असली पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली. त्यावेळेस या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये फार डिबेट झालेलं आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन. आणि मग शेवटी या देशामध्ये बघा तुम्ही, या देशामध्ये जे काही झालं होतं त्याचा इतिहास या देशासमोर होता 5000 वर्षाचा. सगळा इतिहास समोर ठेवून ते घटना लिहिण्यात आली आणि त्या घटनेमध्ये आपण हे स्वीकारलं धर्मनिरपेक्ष तत्व. आज भारत कुठे आहे बघा तुम्ही, आणि आज पाकिस्तान कुठे आहे, बांगलादेश कुठे आहे. नीलमताईंनी जो मुद्दा मांडला त्यांच्या बोलण्यातनं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तिथल्या विद्यापीठाला दिल्यानंतर हे लोकांनी मान्य केलंच की, मग संभाजीनगर देखील जर नाव झालं तर ओघांनी ते मान्य केलं जाईल. एक लक्षात घ्या तुम्ही, या जगाचा इतिहास, आत्ता वर्तमानाचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. ज्या ज्या देशामध्ये धार्मिक राजकारण झालं त्या देशाचा सिरिया अगदी भूमध्य समुद्रापासून पाकिस्तानपर्यंत एकही जबाबदार राष्ट्र उरलं नाही आहे. एकच धर्म असताना सुद्धा एकच धर्माचे वेगवेगळे जे पंथ आहे ते एकमेकाला मारून मेलेले आहेत. आणि ज्या ज्या लोकांनी आधुनिक विचारसरणी पुढे मांडली, काँग्रेसच्या पॉलिसीत, काँग्रेसच्या धोरणात हे बसत नाही आणि त्याला धक्का लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या विशालजी, मला असं वाटतं की साधारणपणे नका तुम्ही, मी काय बोललो नाही, माझं आता या देशाची घटना मान्य नाहीये का? नाही, माझं साधं म्हणणं आहे, नाही एक साधं म्हणणं आहे माझं की आणि 4 वेळेला महानगरपालिका जिंकली. एरवी कसं आहे की जनादेश आपण म्हणतो, तर जनादेश, जनता जी आहे ती या बाजूनी आहे. बहुमत आम्हाला मिळालं प्रत्येक वेळेला, बहुमतानंतर प्रत्येक वेळेला या नावाच्या बाजूनी लोक आहेत हे दिसलेले. मग निदान लोकशाहीचा तरी आदर करायला काय हरकत आहे तुम्हाला? ठीक आहे, तुमच्या भूमिकेनुसार असं नाव चालत नाही, पण मी असं पुढे जाऊन म्हणते की मग ब्रिटिशांची नावं जी आहेत ती आपण का बदलली अनेक ठिकाणची? ब्रिटिशांची जी नावं आहेत त्या ब्रिटिशांनी सुद्धा अगदी शिक्षणासाठी किंवा काही प्रयत्न केले होते. त्याच्यापेक्षा तर संभाजी महाराजांचं नाव जे आहे ते खूप मोठं आहे. आणि मला असं वाटतं औरंगाबाद, विशेषतः मी असं म्हणेन की औरंगाबाद तुम्ही जर का बघत असाल तर त्यांचं ज्या प्रकारचं राज्य अगदी पुण्यापर्यंत आणि बाकी हैदराबाद पर्यंत त्याचं राज्य होतं, त्या सगळ्या राज्यांच्या मध्ये आपल्याला दिसत आहे की त्यांनी सरळ सरळ सामान्य शेतकऱ्यांचा सगळा सारा वसूल करण्याचं काम केलेलं आहे. थोडंफार पाण्याच्या योजना वगैरे काही त्यांनी केल्या असतील, पण औरंगजेब ही अशी व्यक्ती आहे का की ज्याच्यासाठी म्हणून देशांनी स्वतः फार मोठा अभिमान, हा खरा मुद्दा आहे त्याच्यात. तो कुठल्या धर्माचा आहे असं नाहीच आहे. आणि दुसरं महत्वाचं असं की संभाजी महाराजांचं तिथे छळ झालेला आहे. संभाजी महाराज 4 महिने तिथे कारावासामध्ये होते आणि तिथे ज्या प्रकारे त्यांचा छळ झालेला आहे त्यात तुम्हाला दिसेल की प्रत्येक ठिकाणी आई जिजाऊंनी आणि शिवाजी कृष्णेश्वरहन केलेलं आहे. तर मला काय वाटतं की सोनियाजी गांधी आपल्या सर्वोच्च नेते आहेत आपल्या पक्षाच्या, पण तुम्ही पाहिलं की सुरुवातीच्या काळातली जी भूमिका होती
ती हळूहळू अंबादेवी मंदिरातून दर्शन घेऊन सुरू झाली. मग बहुमताने जे लोकांनी स्थानिक जनादेश दिलेला आहे, तर तुम्ही लगेच प्रवक्ता म्हणून त्याच्यात बोलू शकत नाही, मी समजू शकते. परंतु माझं आव्हान राहील सगळ्या आपल्या नेते मंडळींना आणि माननीय उद्धव साहेब आणि त्यांच्या अंतर्गत चर्चा होईल या विषयावर. परंतु हे फक्त एका शहराचा विषय नाहीये. उस्मानाबाद, धाराशिवचा पण हाच विषय आहे, नगर बद्दलचाही हाच विषय आहे. बरोबर, बहुमत आहे. आणि ईश्वरपूरचाही हाच या विषय आहे. नामांतराची प्रक्रिया व्हावी या विषयाला घेऊन बहुमत आहे असं नीलमताईंचं म्हणणं आहे. मला या विषयाला घेऊन अतुल लोंढे आणि त्याचबरोबर प्रवीण दरेकर यांच्याकडे देखील जायचंय, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर थेट मी जातो अतुल लोंढे यांच्याकडे. अतुल लोंढे, खरं तर इतिहास काय, वर्तमान काय, ज्यांनी ज्यांनी लोकहिताची कामं केली, ज्यांनी जनतेसाठी म्हणून निर्णय घेतले, त्यांना आपण कायम लक्षात ठेवतो आणि अर्थात त्यांचा इतिहास देखील लक्षात ठेवतो. नीलमताईंचा हा सवाल आहे, औरंगजेबाने नेमकं असं काय केलं? कायम औरंगजेबाचा इतिहास आठवत असताना त्याच्याबद्दल अनेक मुद्दे मांडले जातात. अशा वेळी काय हरकत आहे? संभाजीनगर म्हणजे संभाजी महाराजांचं नाव जर तिथे दिलं जात असेल तर निश्चितपणे एका चांगल्या इतिहासाला आपण पुढे घेऊन जातोय. माझं काय म्हणणं आहे विशाल, की हाच प्रश्न जो आहे तो नीलमताईंनी प्रवीण दरेकरांना पण विचारावा, की बिहारमध्ये औरंगजेबाने असं काय चांगलं केलेलं आहे की इतके दिवस झालं तिथे औरंगाबाद नाव ठेवलेलं आहे. अहमद शहा ज्याच्या नावावर अहमदाबाद आहे, त्यांनी असं काय चांगलं केलेलं होतं की इतके वर्ष अहमदाबाद तिथे नाव ठेवलेलं आहे आणि अहमदाबादमध्ये एवढे कार्यक्रम घेतात. अहमदाबादमधून काय काय चांगलं केलेलं आहे? चांगल्या वाईटाचा प्रश्न नाही आहे हा प्रश्न वर्तमानामध्ये तुम्ही कशा पद्धतीने जनतेला समोर जाता हा आहे. तुम्ही इतिहासामधल्या कुरघोड्या काढून काढून जर तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील भावनेच्या भरोशावर, तर तो देश जो आहे, हा देश जो आहे ना, हा देश पेटवण्याचे काम आहे. या देशामध्ये प्रश्न संपलेले आहेत बाकीचे. आज बदायूमध्ये काल इतका वाईट रेप झाला विशाल, निर्भयापेक्षा पण. हाथरसमधली घटना आपण पाहिली, शासन कशा बेदरकार पद्धतीने वागलं ते आपण पाहिलं. रोज अशा घटना येतात आहेत, पण त्याच्यामध्ये मीडियामध्ये चर्चा होत नाही की या देशामधल्या मुली, या देशामधल्या बहुबेटी आपण ज्यांना म्हणतो, त्या सुरक्षित नाही आहेत. त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे की नाही करणार आहे? मला प्रवीण दरेकर, कालचा म्हणजे त्या रिप्स फ्रॅक्चर झाल्या, काल इतका मोठा प्रश्न निर्माण झाला या देशामध्ये आणि तरी सुद्धा योगी सांगतात तिथले राज्यपाल त्यांना विचारत नाहीत, तिथले राज्यपाल त्यांना प्रश्न विचारत नाहीत. हाथरसच्या घटनेचे राज्यपाल प्रश्न विचारत नाहीत. महाराष्ट्रामध्ये रोज झालं का त्यांचं की बोला प्रवीण दरेकर. हाथरसच्या घटनेच्या विषयी बोलत असताना महाराष्ट्रात रोज बलात्कार, सामुदायिक, अगदी आदिवासीच्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर शेकडोच्या संख्येने बलात्कार, अत्याचार होत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आहे ना, त्याच्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना या वस्तुस्थितीला सामोरं जायची तयारी अतुल लोंढेजी जरा प्रामाणिकपणे ठेवा. बोलणं खूप सोपं असतं, टीका करणं खूप सोपं असतं, उपदेश करणं खूप सोपं असतं, कृती आणि अंमलबजावणी फार अवघड असते. माझा आपल्याला अत्यंत एक साधा प्रश्न आहे. आपण सांगताना संभाजीनगरच्या बाबतीत तुमचं समर्थन आहे की विरोध आहे? एका शब्दात सांगा. धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी आपण करता, कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या गोष्टी करता, परंतु शिवसेनेनं सांगितलं आम्ही हिंदुत्वाची भूमिका आहे आमची, ती सोडलेली नाही. तरी आपण महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी एकत्रित आहोत ना. म्हणजे विचारधारेच्या गप्पा मारायचा नैतिक अधिकार आहे का तुम्हाला? सांगू शकता का तुम्ही आमची धर्मनिरपेक्ष भूमिका आहे, शिवसेनेची कोणती भूमिका आहे? शिवसेना वारंवार त्या ठिकाणी सांगते की आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने आहोत, आम्ही संभाजीनगरच्या बाजूने आहोत आणि अशा वेळेला तरी आम्ही एकत्रित आहोत. सांगा अतुल लोंढे, आपला विरोध आहे काय नेमकं, हो की नाही? एक मिनिट मला बोलू द्या. पहिली गोष्ट, सन्माननीय उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं आमचं हिंदुत्व म्हणजे काही घरं पेटवणारं. ऐकून घ्या ना प्रवीणजी, ऐका ना, मी पण विचारतो तुम्हाला. आमचं हिंदुत्व घरं पेटवणार नाही, आमचं हिंदुत्व दंगे धोपे पसरवणार नाही. ऐकून घ्या ना प्रवीणजी, प्रवीण भाऊ ऐकून घ्या ना. प्रश्नाचं उत्तर चांगली डिबेट सुरू आहे आपली, आपण सगळे विचार मांडतो. माझा प्रश्न मी सांगतो तुम्हाला समर्थन आहे की विरोध आहे? मी काही संदर्भासहित स्पष्टीकरण मागितलेलं नाही आपल्याकडे. माझा थेट प्रश्न तुम्हाला आहे, ज्या संभाजी महाराजांची
माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे, मग पहिलं ज्या माझ्या संभाजी प्रश्नाचं महाराजांची उत्तर द्या. बदनामी बंच ऑफ थॉट जे मूळ पुस्तक आहे तुमच्या विचारधारेचं, मगाशी त्याच्यामध्ये तेच repeat काय संभाजी करताय? महाराजांची नवीन बदनामी करा केली, काहीतरी. बदफैली, स्त्री लंपट, दारुडा म्हटलं. तुम्ही अहो, तुम्ही ते मगाशी तुम्ही बोलला, तुम्ही अतुल गोळवलकरांचा लोंढे संपलं निषेध का करणार आहे की नाही, तुमचं हा माझा सगळं? प्रश्न आहे. चला तुम्ही करा पहिले, मग मी अहो माझा हे प्रश्न सांगितलं ना मगाशी. माझा पहिला प्रश्न तुम्ही अहो उत्तर दिलं नाही तुमच्याकडे ना. दुसरे विषय संपले असतील तर तसं प्रवीण भाऊ, मान्य मग करा. तुम्ही तेव्हा हे विचारलं ना गोळवलकर तुम्हाला. गुरुजींचा तुम्ही विचार त्याचा निषेध मगाशी करणार की नाही? सांगितलं आणि त्याचं उत्तरही मी दिलं. आता मी नाही, पण मी विचारलेल्या तुम्हाला त्यांचा प्रश्नाचं निषेध करता की उत्तर नाही असं द्या. म्हटलं मी तुम्हाला आणि पहिले. तुमच्याकडे मग मुद्दे तुमचं संपले संभाजी असतील तर महाराजांचं मान्य प्रेम करा. मान्य करेन, काही मग मी हरकत माझी नाही भूमिका त्याच्यात. सांगतो. नाही 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 नाही, तुमच्याकडचे याच्या मुद्दे विषयी संपलेले बोललो आहे. मगाशी, कारण कसं रेकॉर्ड आहे तपासून प्रवीण बघा. भाऊ, इतका वाईट पद्धतीने ज्यांचा तुम्ही इतक्या वाईट पद्धतीने अहो, हे छत्रपती झालं, शिवाजी महाराजांचा repetition इतिहास होतं कसा म्हणला अतुलजी. आम्ही पाहिलेला आहे. अतुलजी, संभाजी महाराजांबद्दल असं म्हणतो, तुम्ही निषेध करून टाका ना भाऊ. भाऊ तुम्ही निषेध करून टाका. मला गोळवलकर निलमताईंशी पण गुरुजींचा बोलायचं निषेध आहे. करून तुम्हाला टाका, मी दोघांना सांगतो सांगायचं, तुम्हाला. मला निलमताईंशी पण बोलायचं आहे. पण यानंतर वेळ झाले का ब्रेक नंतर थेट मी निलमताईंना वेळ देतोय. त्यांना नेमके काहीतरी या मुद्द्यामध्ये ऍड करायचे आहेत. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा ही चर्चा मी पुढे नेतोय, जातोय थेट निलमताई यांच्याकडे. निलमताई, एक तर मला अतुल लोंढेंना सांगायचं आहे की भाजपकडून अपेक्षा ठेवण्यात काही नाहीये, कारण ते सोयीने भूमिका वचनांचा भंग करतात. त्याच्यानंतर परत आम्हाला दुटप्पी भूमिका म्हणतात. त्याच्यानंतर राम जन्मभूमी असेल किंवा कुठल्याही विषयांमध्ये मंदिराच्या प्रश्नावरून जी काही कोरोनाबद्दलची जेन्युइन खरी डिफिकल्टी होती, खरी अडचण होती, तरी सुद्धा सातत्याने विपर्यास करतात. आणि त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याच्या बद्दलचा मुद्दा नाहीच आहे. आणि आम्ही काँग्रेसलाही प्रश्न विचारतच नाही आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की शहराच्या राज्याच्या इतिहासाशी इमान ठेवून विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी जो काही मार्ग आहे लोकांचा विश्वास होण्याचा आणि लोकांच्या मनाला कुठेतरी सकून मिळण्याचा, मगाशी एक उल्लेख केला अतुल लोंढ्याने की आमच्या मनाच्या ज्या जखमा आहेत, अहो समाजाचा मृत्यू ज्या प्रकारे झाला, अजूनही तुळापूरच्या समाधीपाशी आपण गेलो जी आहे ती भळबळत राहते कायम, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा वेळेला ज्या माणसाने हे कृत्य केलं त्याच्याबद्दल आपल्याला एवढं म्हणजे वेळ लागतो निर्णय घ्यायला, हीच खरं सांगायचं तर खूप शोकांतिका वाटते आहे. दुसरं म्हणजे आम्ही आपल्याशी संवाद ठेवून आहोत. आमची तुमच्याकडून नक्कीच अपेक्षा राहणार आहे. अर्थात पक्षाचे श्रेष्ठी आपल्या श्रेष्ठींशी त्याच्यावर चर्चा करतील, याच्यावर जाहीर वादविवाद अपेक्षित नाहीये. परंतु भाजपच्या भूमिका विचारायला लागलं आपण जर का पाहिलं तर त्याच्यात सातत्याने आपल्याला हे दिसतं आहे की आता जे लोक मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराच्या वेळेला मतदानाला जाताना प्रत्येकाला ढोकळा आणि खवण वाटत होते, जिथे गुजराती मतदार होते त्या ठिकाणी प्रत्येक राज्यातले लोक अगदी 2014 नंतरच्या झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक राज्याचे खासदार आमदार आणून बसवले होते आणि ते त्या भाषिकांशी हे करत होते. ते एका अर्थाने मी असं म्हणेन की एक वेगळं युद्ध असतं आणि त्याच्यामध्ये ते दाखवतात या गोष्टी ज्या आहेत त्या, पण त्यांना ते करायचंच नव्हतं. याच्यावरच ते 2018 मध्ये मी म्हणते राजू वैद्यांनी पत्र दिलं, तुम्हाला तुमचे काय करत होते. हरिभाऊ बागडे आमचे सन्माननीय अध्यक्ष महोदय होते. सुरुवातीला चंद्रकांत खैरेजी आणि हरिभाऊ बागडे पहिल्या मंत्रिमंडळात असताना ठराव झाला होता. महापालिकेचा ठराव तसा आहे किंवा नाही हे घेणं त्यावेळेस सांगितलं मागणी करत होता. आणि म्हणून अशा वेळेला भाजपकडून आमची अपेक्षाच नाहीये, त्यांच्याकडून अपेक्षा भंग झालाय. आणि म्हणूनच आम्ही सर्व बाबतीमध्ये इतर अनेक विषयांवरती शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अतिशय चांगलं काम चाललेलं आहे. बाकीचे निलमताई सुचवतात अतुल लोंढेजी की संवादाने हा प्रश्न सुटू शकतो, असं मला वाटतं. संवादाने कुठला प्रश्न सुटू शकत नाही. जगातले मोठे मोठे प्रश्न हे संवादाने सुटू शकतात, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. पण मला निलमताई, महाराष्ट्राच्या जनतेला भाजपची दुटप्पी भूमिका स्पष्टपणे आता समोर आणायची आहे. सुशांत सिंगच्या प्रश्नाच्या वेळेस निलमताई आपण पण होत्या, मी पण होतो, प्रवीण भाऊ पण होते, अतुल भातखळकर होते, अमित साटम होते. मी त्यांना त्यावेळेस आवाहन केलं होतं, विनंती केली होती की तुम्ही याला बिहारच्या राजकारणापुरता मर्यादित करता आहात, आम्हाला हे पक्क माहिती आहे. बिहारच्या निवडणूक झाल्यानंतर जर तुम्ही हा प्रश्न उचलला
तर मग मी मानेन तुम्हाला खऱ्या अर्थाने की तुम्हाला सुशांतला न्याय द्यायचा आहे किंवा जे कोणी गुन्हा केला असेल, घडला असेल नसेल, त्याला न्याय द्यायचा आहे. मला सांगा नीलमताई, आज बिहारची निवडणूक झाल्यानंतर विलास तुम्ही सांगा, प्रवीण भाऊ तुम्ही सांगा, काय भाजपच्या एकाही व्यक्तीने ना सीबीआयला प्रश्न विचारला की इतके दिवस झाले तुम्ही काय करता आहात, काय न्याय देतात? तुम्ही 59 ग्राम ते गांजा पकडत सुटत चाललेले आहे. म्हणजे ही भूमिका विलास एक लक्षात घ्या तुम्ही. हे लक्षात आलं. निवडणुकीपुरती मर्यादित आहे, हे लक्षात आलं. निवडणूक झाल्यानंतर याची चर्चा करावी, माझं आव्हान आहे आज. अतुल लोंढे, आपला मुद्दा आहे तो नामांतराचा विषयाला घेऊन. आज लक्षात आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे नीलमताई. हा त्यांच्याकडचे मुद्दे संपलेले आहेत म्हणून ते आता सुशांत सिंगकडे गेलेले आहेत. असो, भावनेचे विषय हे निवडणुकांपुरते मर्यादित ठेवायचे आणि निवडणूक झाले की विसरून जायचं. हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा जनतेसमोर मी आणतोय. हो, पण कोण विसरतंय? भाजप विसरते की शिवसेना? आम्ही सीबीआयला प्रश्न विचारले की सुशांत सिंगचं काय झालं, नाही. सुशांत सिंगच्या संदर्भामध्ये तुमचा रिपोर्ट कुठे गेला, हा प्रश्न आम्ही विचारला. अतुल लोंढे, आपलं समर्थन या विषयाला की पक्ष म्हणून विरोध आहे? सर्व मुद्द्यांच्या मध्ये अतिशय ठोस भूमिका घेतली आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर सीबीआय कसं ऑपरेट होतं त्याचा त्यांनी अभ्यास केला. त्यांचे वकील दिले त्या कामासाठी म्हणून मदतीसाठी. आता सुद्धा मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये त्यांचं पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्याच बरोबर इतर अनेक मुद्द्यांच्या वरती त्यांच्या कायदेशीर अभ्यासाचा आम्हाला उपयोग होतोय. त्यामुळे काँग्रेसची भूमिका जी आहे ती सगळ्या भूमिकेच्या बद्दल आम्ही विरुद्ध वगैरे नाहीच आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच आपण काम करतो आहे. परत आहे आणि थोडंसं इतिहासाची इमा घेऊन आपण जर का काम केलं तर सगळ्याच विषय जो आहे मग संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा शेवटी काँग्रेसनी भूमिका एक पाऊल बदलून सखा चव्हाणांची भूमिका बदलून यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश काँग्रेसने आणण्यासाठी त्यांना सन्मान मिळाला आणि त्यामुळे काँग्रेसचं हे मोठेपण असतं नेहमी. त्या वेळेला परिस्थितीनुसार काँग्रेसने भूमिका घेतली आहे ही आपण आठवण करून देत आहे नीलमताई. अतुल लोंढे, शेवटचे माझ्याकडे 1.5 मिनिटं उरलेले आहेत. काही सेकंद आपल्या करता हा वाद शमणार आहे की नाही? की आपलं पाठिंबा आहे की विरोध आहे? नाही, असं आहे की छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ या महाराष्ट्रामध्ये वादाचे विषय होऊ शकत नाही. ते वादाच्या अतिशय पुढे आहे. 350 वर्षापूर्वी ज्या राजांनी धर्म, जात, पंथ याच्यावरती जाऊन राज्य केलं, 350 वर्षापूर्वी ज्या राजांनी अफजल खानाला मारल्यानंतर त्याची मजार तिथे बांधून राज्याच्या तिजोरीतून दिवा जाळण्याचा जो प्रश्न केला की दुश्मन मर गया, दुश्मनी खतम, एवढ्या महान राजाच्या याच्यामध्ये अशा पद्धतीनं भावनेचा राजकारण करणं मला वाटतं कोणत्याही समुदायाला आवडणार नाही. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही प्रत्येक निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढू. राहणाऱ्याला भावनेचे प्रश्न म्हणजे संभाजीनगर हे नाव देण्याला आपला विरोध आहे. सगळ्या लोकांना विश्वासात घ्यावं आणि करावं. तुम्ही उगाच कसं आहे, तुम्ही किती भडकवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी पडणार नाही. विशाल, महाविकास आघाडीमध्ये कुठली फूट येणार नाही. महाविकास आघाडी लोकांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर एकत्र आलेली आहे. कोरोनामध्ये आम्ही चांगलं काम केलं आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी चांगलं केलं आहे. आमच्या राज्यामध्ये कोणी भाजप फेकत मूळ नाही, प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. त्याने विरोध की समर्थन या दोनापैकी एकाचंही उत्तर दिलं नाही. आणि एका बाजूला छत्रपती संभाजी राजेचं नाव घ्यायचं, शिवाजी महाराजांचं आणि जिजाऊंचं, सांगा ना समर्थन होय किंवा नाही, त्याचं उत्तर दिलेलं नाही. दुसरं अतुल लोंढे सांगतात की संवादाने सगळे प्रश्न. प्रवीण भाऊ, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी ज्यांनी केली, संभाजी महाराजांची बदनामी केली, त्यांचा निषेध करा. याचं समर्थन होऊ शकत नाही. अहो विशाल, मला बोलू द्या ना. ते मध्ये चवचाव करतात, नाही तर मला नका. ते बोलत असताना मी मध्ये बोललो का? अशी चर्चा होती नाही ना. अहो माझा त्यांचं चालू असताना मी बोलत नाही. मला शांतपणे वेळ संपला माझ्याकडे. अगदी थोडक्यात. नाही, त्याच्यामुळं संवादानं प्रश्न नक्की सुटतात, परंतु इथे संवादाचाच अभाव आहे. कारण विसंवाद जर नसते तर त्या ठिकाणी अरविंद सावंत यांनी प्रश्न विचारला नसता की बाबा औरंगजेबाचा विचार त्या ठिकाणी घेतलाय का, याचं उत्तर त्या ठिकाणी द्यावं. मग हे संवादाचं लक्षण आहे का? अजितदादांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही एकत्रित बसू आणि प्रश्न सोडवू. माझ्या तर त्यांना शुभेच्छा आहेत की या बाबतीत कुठलंही राजकारण न होता संवादानं त्या ठिकाणी एकत्रितपणे संभाजीनगर नाव द्यावं आणि त्याच्यामध्ये आमचंही त्यांना समर्थन असेल त्यांच्या संवादामध्ये. परंतु एका बाजूला त्या ठिकाणी संवादाच्या गोष्टी करायच्या
दुसऱ्या बाजूला खैरेंचं वेगळं स्टेटमेंट, अरविंद सावंतांचं वेगळं स्टेटमेंट, दानवेंचं वेगळं स्टेटमेंट बरं, म्हणजे एक आणि इकडे भूमिका अशोक त्यांनी चव्हाण ठेवावी साहेब, बाळासाहेब असं आपलं थोरात म्हणणं आहे. अगदी यांचे प्रवीण वेगळे दरेकर, माफ करा मी स्टेटमेंट. आपल्याला बोलताना थांबवतोय आता, कारण माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. आपल्या तिघांचेही धन्यवाद. खरं तर हा प्रश्न जो आहे हा लवकरात लवकर सुटणं गरजेचं आहे, कारण विकासही महत्त्वाचा, त्याचबरोबर खरं तर मतदारांच्या भावना देखील महत्त्वाच्या असतात, ज्याचा विचार करून याबाबत पुढे जाणं फार आवश्यक ठरणार आहे. एवढंच मी खरं तर जाता जाता यामध्ये म्हणणार आहे. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.